नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवत आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन बॅनरच्या माध्यमातून जलसंपदा विभागाकडून केलं जात आहे। जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर बॅनर सुद्धा लावण्यात आलेले असून हे बॅनर भविष्यात पाणी पेट्रोल पंपावर विकत घेण्याची वेळ येऊ देऊ नका असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून केलेलं आहे। जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईची समस्या उद्भवते आहे, त्यामुळे पाणी जपून वापरा, अन्यथा भविष्यात पाणी पंप वर पाणी विकत घेण्याची वेळ येऊ शकते असं या बॅनरच्या माध्यमातून म्हणण्यात आलंय। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी तापमानाचा पारा हा 43°C पर्यंत पोहोचला आहे। याच वाढलेल्या तापमानामुळे जमिनीतील भूजल पातळी जी आहे ते देखील खालावली आहे। तसेच जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्प असतील त्याच्यात जो पाणी साठा आहे तो देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होऊन त्याच्यात देखील मोठ्या प्रमाणात घट होत आहे। याचमुळे आता नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी 100 ठिकाणी जे आहे ते ई-मॅपिंग करण्याचे निर्णय घेतले आहेत। तसेच आपण पाहू शकता की नंदुरबार जलसंपदा विभागाचे जे कार्यालय आहे त्याच्या प्रवेशद्वारावर एक बॅनर लावण्यात आला आहे। या बॅनरवरती भविष्यात ज्याप्रमाणे आपण आज पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपावर विकत घेत असतात त्याचप्रमाणे भविष्यात पेट्रोल प्रमाणे पाण्याचे पंप करावे लागू नयेत, यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावे आणि पाणी जपून वापरावे असे बॅनर या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहेत। आपण पाहू शकता की नंदुरबार जिल्ह्यात सध्या धडगाव आणि अक्कलकुवा या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई उद्भवली आहे। एक हंडा पाण्यासाठी महिलांना 1.5 ते 2 किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे। याचमुळे आता हीच परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात होऊ नये यासाठी जलसंपदा विभागाच्या प्रवेशद्वारावर हे बॅनर लावण्यात आले आहे आणि या बॅनरची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।